श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आपली येते आता दिवाळी येते, दिवाळीची आपल्या सेवा चालू करते मी आता एक एक करून हळूहळू सगळ्या सेवा ज्या आहेत ते सांगेल। परत आपलं जे मेन आपले लक्ष्मीपूजनचं जे आहे व्हिडिओ तो मी टाकलेला आहे, वसुबारसचा पण टाकलेला आहे आणि तेच सांगेल तुम्हाला सामान वगैरे काही लागत असेल तर ते व्यवस्थित अवेलेबल करून घ्या। खूप महत्त्वाची अशी पूजा आहे आपली लक्ष्मीपूजन, म्हणजे खूप मोठा सण असतो आणि पूजा ही तेवढीच असते। वर्षभरात हा एकच असा म्हणजे तिथी येत असतो की आपल्याला खूप भरभरून सेवा करायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरात होणार आहे। तर मी तेच लक्ष्मी मातेला पण तेच विनंती करेल की सगळ्यांच्या घरात विराजमान व्हा, सगळ्यांना सुखी ठेवा आणि जो काही थोडी असो कोणती का असेना जी सेवा करणार आहेत त्यांना नक्कीच फळ द्या, सगळ्यांच्या घरात वास करोत हीच इच्छा व्यक्त करते। तर मी त्याच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा ज्यांना कोणालाही प्रॉब्लेम असेल बघा की खूप सेवा केल्या, खूप आराधना केल्या, सगळं काही झालं आणि तरी पण तुमच्या इच्छा किंवा तुमचा प्रॉब्लेम सुटत नसेल तर अशांसाठी मी सेवा सांगणार आहे आज। तर मी आता सेवेला सुरुवात करते। आपल्या सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत, 3-3 दिवसीय सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, धनतेरसच्या दिवशी सुरुवात करायची आहे। एक पहिली सेवा, 2 प्रकारच्या सेवा आहेत 3-3 दिवसीय। पहिली जी सेवा आहे तिला काय साहित्य लागणार आहे ते मी सांगते, कारण तुम्हाला साहित्य अवेलेबल करून घ्यावं लागेल। धनतेरसच्या दिवसापासून धनतेरस आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कंटिन्यू 3 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला लागणार आहे नवीन एक शंख लागेल, दक्षिणावरती जो शंख बोलला जातो तो एक लागेल, नंतर धूप लागेल, केशर लागेल, उदबत्ती लागेल, दिवा लागेल आणि लाल वस्त्र लागणार आहे। तर हे तुम्हाला लागेल आणि स्फटिकाची माळ जर तुमच्याकडे नसेल तर स्फटिकाची माळ लागेल, कारण जे मंत्र बोलणार आहोत आपण हा मंत्र स्फटिकाच्या माळीवरच बोलला जातो, म्हणून मी तुम्हाला सांगेल की स्फटिकाची माळ ही लागणार आहे। तर तुम्ही बोलाल की स्फटिकाची माळ, तर हो नक्कीच, कारण एक वस्तू कमी घ्या वाटल्यास पण ही माळ घ्या आणि आपल्याला वर्षभर आपल्याला रिझल्ट मिळेलच लगेच। म्हणून सेवा पण भाव खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही भाव ठेवून सेवा करायची आहे हे पण मी तुम्हाला सांगेन। आपल्याला एवढा सामान लागणार आहे आणि गंगाजल असेल आपल्या घरात तर अगदी तेही वापरलं तरीही चालेल किंवा गंगाजलची बाटली मिळून जाईल किंवा तर आपल्या गंगाजलचं असतं कोणाकोणाच्या आपल्या देवघरामध्ये तो लोट्यात असेल तेही वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही। तर आपल्याला आता सगळ्यात आधी मी तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे। लक्ष्मी मातेचा मूर्ती किंवा फोटो असेल धनतेरसच्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि मग तिसऱ्या दिवशी, धनतेरसचा पहिला दिवस राहील हे लक्षात घ्या आणि दुसरा दिवस मग तिसरा दिवस, हे 3 दिवस सेवा करायची। ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकतात। आता सेवा कशी करायची मी ते तुम्हाला सांगेल। सेवा करत असताना एक पाट मांडायचा आहे, पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे, लालच वस्त्र टाकायचं हे लक्षात घ्या। त्याच्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल ती ठेवायची, फोटो ठेवा, मूर्ती ठेवा तरी चालेल। नंतर महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, आपला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तिथे पाटावरती ठेवायचा आहे। अशी पूजा मांडून घ्यायची आहे। नंतर आपल्याला शंख जो असेल शंखाचा अभिषेक करायचा आहे, साधी आणि सोपी म्हणजे पूजा आहे। शंखाचा अभिषेक करायचा आहे आपल्याला। पाणी घ्या, पाण्याने थोडं गंगाजल टाकलं तरीही चालेल। तर आपल्याला अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, 108 वेळा केला तरीही चालेल। त्या शंखाचा अभिषेक करायचा आहे आपल्याला। अभिषेक केल्यानंतर आपल्याला शंखामध्ये थोडं पाणी, साधं पाणी भरून घ्यायचं आहे। पाटावरती आपल्याला शंख ठेवायचा आहे। एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्या किंवा स्टँड जर असेल शंखाचा तोही घेतला अगदी तरी चालेल आणि शंख आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे। जसं आपण उत्तरेकडे तोंड करत असतो किंवा आपल्या देवघरात ज्या पद्धतीने ठेवत असतो त्या पद्धतीने आपल्याला तो पण शंख पाटावरती ही मांडणी करायची आहे बाजूला आणि तिथे आपल्याला तो शंख पाणी भरून ठेवायचा आहे। शंख कधीही रिकामा ठेवत नाही हे लक्षात घ्या। शंखावरती आपल्याला जो केशर असेल बघा, केशर युक्त आपल्याला केशर थोडं पाणी किंवा दूध म्हणजे असं मिश्रित केशर किंवा मिश्रित आपल्याला स्वस्तिक काढायची शंखाच्या वरती। म्हणून सांगेल शंख थोडा एवढा म्हणजे स्वस्तिक काढता येईल आपल्याला असा शंख आणा।
त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे. शंखाच्या वरती स्वस्तिक काढत असताना तुम्हाला मी नेहमी बोलत असते, स्वस्तिकच्या मध्ये 4 टिपके 2 लाईन ज्या असतात त्या काढल्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. तर शंखाच्या वरती आपल्याला केशरयुक्त जे केशरचा गंध असेल पिवळा त्याच्याने स्वस्तिक काढायचा आहे. पाणी भरून शंख पाटावरती ठेवून द्यायचा आहे. नंतर मग तुम्ही पुढे काय करायचे, पाटावर ठेवल्यानंतर आपल्याला 7 माळी जप करायचा आहे. हा स्फटिकाची माळ घ्यायची, मी आधी बोलली तसंच स्फटिकाची माळ घ्यायची आहे. आणि मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. तर 7 माळी लक्षात घ्या, 7 वेळा नाही बोलली मी मंत्र, 7 माळी मंत्र जप करायचा आहे. म्हणजे धनतेरसच्या दिवशी 7 माळी, त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 माळी, तिसऱ्या दिवशी 7 माळी, अशी 3 दिवसीय आपली सेवा राहिली. 7 7 7 अशा 21 माळी होतील. तेव्हा हा शंख जो असतो हा सिद्ध होईल तुमचा. ठीक आहे. तर मंत्र मी तुम्हाला सांगेल, तुम्ही मंत्र व्यवस्थित लिहून घ्या. ओम ह्रीं 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 महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ओम नमः. ठीक आहे, लक्षात आला. परत मी एकदा सांगते तुम्हाला. ओम 3 वेळा ह्रीं 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 महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ओम नमः. हा मंत्र आहे. मंत्र थोडा मोठा येऊन जाईल, पण आपण सेवा जेवढी मोठी करणार आहोत, जेवढी अवघड करणार आहोत, तेवढं फळ पण मिळेल आपल्याला, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमी पडणार नाही, एवढी सिद्धी आहे. सिद्धीचा एक प्रकारे आपलं जे जुने बोलले जातात ना, धर्मग्रंथामधला हा मंत्र आहे. तर सिद्धीदाताच मंत्र पण आहे. आणि तो शंख जो असतो तो सिद्ध होईल आपला. तो शंख सिद्ध झाल्यानंतर आपल्याला तो लाल वस्त्रामध्ये कॉटनच्या किंवा सिल्कचा कापड येतो बघा, सिल्कचा कापड किंवा कॉटनचाच कापड घ्यायचा आहे. आणि नंतर मग शंखाला बांधून घ्यायचं आहे. शंख बांधताना रिकामा बांधायचं नाही, त्याच्यात तांदूळ भरायचेत आपल्याला. आणि हा शंख देवघराच्या मध्ये ड्रॉवरमध्ये ठेवला अगदी तरी चालेल, किंवा मग तिजोरीत आपण ठेवला तरीही चालेल. हा जो शंख असतो हा आपण ठेवून द्यायचा तिजोरीमध्ये किंवा देवघरात. या शंखाने सिद्ध झालेला शंख असतो, वर्षभर आपल्या घरात भरभराटी राहील. तर हा शंख सिद्ध करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची, हे लक्षात घ्या. तर ही झाली पहिली सेवा. तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरी सेवा सांगते. जर तुम्हाला ही सेवा करायला नाही जमली तर दुसरी सेवा मी सांगते. ही पण 3 दिवसीय सेवा आहे. तर 3 दिवसी कोणती आहे? लक्ष्मीपूजनच्या दिवशी, भाऊबीजच्या दिवशी आणि पाडव्याच्या दिवशी, अशी 3 दिवस करायची आहे. पहाटे 5 वाजता उठायचं आहे तुम्हाला. ही पण स्फटिकाच्या माळीवरच करायची आहे. पहाटे 5ला तुम्ही उठायचं आहे. नंतर उठल्यानंतर आपल्याला पिवळं वस्त्र धारण करायचं आहे. जर आपण पूजा करायची, सगळं देव मी धुतले गेले किंवा पूजा झाली आपली, मग आपल्याला पिवळं वस्त्र धारण करायचं आहे ह्या सेवेसाठी. पिवळा कुर्ता घाला, साडी घाला, काही घाला, पण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. नंतर देवपूजा सगळं झाल्यानंतर आपल्याला स्फटिकाच्या माळीवर देवघरासमोर बसून आपल्याला 2 माळी, हा मी जो मंत्र बोलणार आहे आता, हा 2 माळी मंत्र बोलायचा आहे. तर तो मंत्र आहे. आणि जेव्हा आपण ही सेवा करायला बसणार आहोत त्याच्या आधी देवपूजा करून घ्यायचं. दिवा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, धूप दीप सगळं करून घ्यायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल, केशरयुक्त जो गंध असतो तो आपल्या कपाळी लावायचा आहे. आपल्या कपाळाला केशरयुक्त गंध लावायचा आहे. पिवळे वस्त्र परिधान करायचे. परत परत सांगेल मी, कारण चूक व्हायला नको तुम्ही जर सेवा करणार असाल तर 2 माळी स्फटिकाच्या माळीवर 2 माळी हा मंत्र करायचा आहे. आता मंत्र लिहून घ्या तुम्ही. ओम नमः भाग्यलक्ष्मीच विघ्नहे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. परत सांगते मी एकदा मंत्र. ओम नमः भाग्यलक्ष्मीच विघ्नहे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला 2 माळी करायचे. पहिली सेवा नाही जमली, तुम्हाला वेळ नाही किंवा काहीतरी, म्हणजे बऱ्याचशा सेवा राहतील आपल्या, नाही जमलं किंवा असं काही झालं, तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अडचण आहे, तुमच्या घरात मार्ग मोकळे होतच नाही आहेत, तेव्हा ह्या सेवा तुम्ही करू शकतात.
होम करणार आहोत आपण अष्टलक्ष्मी ते अमावस्याचा तो होमचा व्हिडिओ बाकी आहे, तो मी नक्कीच टाकेल. आपले सगळे एक एक व्हिडिओ जे आहेत ते मी टाकत राहील. याला फक्त सामान वगैरे लागेल, तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर हा सामान लागणारच आहे. जी पहिली सेवा आहे त्याच्यासाठी, आणि दुसरी जर कराल तर त्याला स्फटिकाची माळ लागेल. म्हणून मी हा आधीच टाकला, म्हणजे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अवेलेबल करून घ्याल म्हणून राहील. नक्कीच आर्थिक प्रगती होईल जेवढी तुम्ही सेवा कराल. लक्ष्मी प्राप्तीसाठी मनापासून सेवा करा. तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं असतं. तर मी तेच सांगेन, सेवा करत असताना तुमचा भाव पूर्ण करायचा आहे. आपल्याला मनापासून सेवा करायची, तरच तुमची सेवा फलित जात असते, हे लक्षात घ्या. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.